खंडणी विरोधी पथकाने नागरिकांचे हरवलेले 21,50,000 रुपये किमतीचे 50 मोबाईल फोन हस्तगत करून मूळ मालकांना परत केले। ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकांचे मोबाईल फोन हरवल्याचं प्रमाण वाढल्याने त्याबाबत पोलीस आयुक्त ठाणे शहर व इतर वरिष्ठांनी हरवलेली मालमत्ता शोधून ती संबंधित नागरिकांना परत करण्याबाबतचे आदेश केले होते। त्या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकाकडून एका वेबसाईटच्या आधारे नागरिकांचे हरवलेल्या मोबाईल फोनची माहिती मिळवून त्यांचा तांत्रिक तपास करून एकूण 21,50,000 रुपये किमतीचे एकूण 50 मोबाईल शोधून काढून हस्तगत करण्यात आले असून ते संबंधित नागरिकांना खात्री करून परत करण्यात आले आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डोंगरे, त्याचबरोबर सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवाजीराव पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त इंद्रजित कारले, सहाय्यक पोलीस आयुक्त विशेष कार्यदल गुन्हे शाखा शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक वनिता पाटील, सहपोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे, सहपोलीस निरीक्षक भूषण कापडनीस, सहपोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार राठोड, सहपोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, कल्याण ढोकणे, संजय बाबर, सचिन चिंपी, योगीराज कानडे, संदीप भोसले, संजय राठोड, गणेश गुरसाळी, पावसकर, मयुरी भोसले, तानाजी पाटील, अरविंद शेजवळ, भगवान हिवरे यांनी केली आहे। ठाणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाशांना याद्वारे आवाहन करण्यात येतं की अशा प्रकारे चोरीस गेलेले व गहाळ झालेले मोबाईल फोनबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणे येथून वेबसाईटवरती अपलोड करावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे। मोबाईल आपल्याकडं जे गहाळ होतात किंवा चोरीला जातात त्याच्या अनुषंगानं शासनाकडून एक CAIR नावाची पोर्टल या ठिकाणी कार्यान्वित आहे। त्यामध्ये जे काही नागरिक आहेत ज्यांचे मोबाईल गहाळ झालेले असतील किंवा चोरीला गेले असतील ते स्वतःसुद्धा त्याच्यावरती नोंदवू शकतात आणि पोलिसांच्याकडूनही नोंदणी केली जाते आणि तपास करतानाही त्या पद्धतीनं आपण तपास करत असतो। त्यामध्ये खंडणी विरोधी पथक ठाणा पोलीस आयुक्तालयाचे त्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमनं यावरती काम करून जवळजवळ 50 मोबाईल या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ 21,50,000चा हे मोबाईल त्यांनी त्या ठिकाणी हस्तगत केलेले आहेत।